नमस्कार. लोकसत्ता विश्लेषण मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचा आपला विषय आहे भारताच्या शिक्षणाचं भवितव्य. तर आता येत्या काळात आपण एका नव्या बदलांच्या वळणावर आहोत आणि हे बदल मुख्यत्वाने ज्यांच्या कार्यकाळात घडले म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आत्ता लागू होणार आहे ते आत्ता आलं असलं तरी त्यातले एक महत्वाचे काही अहवाल ज्यांच्या कार्यकाळात झाले असे माननीय मंत्री प्रकाश जावडेकर आपल्या बरोबर आहेत. सध्या ते माहिती आणि प्रसारण विभागाचे मंत्री आहेत, पण यापूर्वी ते मनुष्यबळ विकास मंत्री होते, म्हणून आज त्यांना इथे आपण बोलावलंय. आमचा हा सगळा कार्यक्रम का असतो म्हणजे आम्ही आता लॉकडाऊनच्या काळातही हे विश्लेषण सारखे कार्यक्रम का घेतो, शिक्षणासारखा विषय यासाठी का निवडला, याच्यावर एक 2 मिनिटं लोकसत्ताचे मुकुंद संगोराम सर यांना मी विनंती करते की त्यांनी सांगावं आणि त्यानंतर आपण कार्यक्रम सुरू करू. नमस्कार जावडेकरजी. नमस्ते. लोकसत्ताच्या वतीने तुमचं मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये फार मोठ्या संख्येनं भारतातील, महाराष्ट्रातील, परदेशातील लोकसत्ताच्या वाचकांनी भाग घेतलेला आहे. त्या सगळ्यांना या विषयात किती कमालीचा रस आहे हे या संख्येवरून आपल्याला सहज लक्षात येईल. एकूणच शिक्षण हा भारताच्या सगळ्या जडणघडणीमध्ये अत्यंत महत्वाचा असा विषय राहिलेला आहे आणि लोकसत्ताच्या व्यासपीठावर शिक्षण हा नेहमीच पहिल्या 5 विषयांमधला विषय म्हणून मानला गेला. वेगवेगळ्या पद्धतीनं शिक्षणाबद्दलच्या चर्चा करणारे लेख असतील, बातम्या असतील, लोकसत्ता सातत्याने त्याच्या मागे असतो. जवळजवळ 35 वर्षांनी आपण शिक्षणाच्या मूलभूत साच्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आणि एक अतिशय चांगलं दूरगामी दूरदृष्टीचं नवं शैक्षणिक धोरण आपण देशापुढे मांडलं. त्याचे खरे शिल्पकार तुम्ही आहात आणि तुमच्या काळात ते सुरू झालं आणि आता ते अंमलबजावणीच्या पातळीवर येऊन थांबलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल लोकांच्या मनात ज्या प्रचंड शंका आहेत, कुतूहल आहे, त्याचं एक विश्लेषण व्हावं आणि लोकांच्या या शंकांना उत्तर असा मुळात या विश्लेषण या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तुमच्या उपस्थितीनं लोकसत्ता विश्लेषण या कार्यक्रमाचा हा हेतू नक्की सफल होईल अशी मला खात्री आहे. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपलं ठरल्याप्रमाणे सुरुवातीला तुम्ही या नव्या शैक्षणिक धोरणाबद्दलचं तुमचं जे म्हणणं आहे ते थोड्या वेळात मांडलं तर त्यानंतर आपल्याला प्रश्नोत्तराकडे जाता येईल. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. प्रकाश जावडेकर. संगोराम, आपण जे म्हणालात ते अगदी खरं आहे की शिक्षण हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण जवळजवळ प्रत्येक घरामध्ये कोणी ना कोणीतरी शिकत असतच आणि त्यामुळे शिक्षण हा सगळ्यांचा विषय आहे. दुर्दैवाने अजून शिक्षण हा निवडणुकीचा विषय झालेला नाहीये. म्हणजे तो व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. पण आता तरी शिक्षण हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि शिक्षणामध्ये एक ताकद आहे जी ताकद दुसऱ्या कुणामध्येही नाही, सत्तेमध्ये सुद्धा नाही. म्हणजे एखाद्या शेतमजुराची मुलगी त्याच जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी होऊ शकते हे कुठल्या सरकारच्या आदेशाने होऊ शकत नाही, हे कुणा श्रीमंतीमुळे होऊ शकत नाही, हे फक्त आणि फक्त शिक्षणामुळे होऊ शकतं. हे शिक्षणाचं सामर्थ्य आहे. शिक्षणाची सगळ्यांना ओढ असते. आपल्या घरी काम करणाऱ्या महिला असतील किंवा कोणी पुरुष असेल किंवा ड्रायव्हर असेल तर त्याला जर आपण विचारलं तर तो आपल्याकडे वर्षात एकच मागणी करतो की आमच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये प्रवेश द्या. म्हणजे चांगलं शिक्षण मिळावं ही त्याची सातत्याने आपल्या मुलांना चांगलं शिकवावं ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. आणि म्हणून एक मोठा डेमोक्रेटिक एक्सरसाइज 5 वर्षाचा करून आम्ही हे धोरण आणलेलं आहे आणि या धोरणाचं मला अतिशय आनंद आहे की सबंध देशभर आणि जगभर स्वागत झालंय. यात मूळ काय आहे? 2-3 नव्या गोष्टी आहेत. अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन म्हणजे लहानपणी तिसऱ्या इयत्तेमध्ये हल्ली 2 भाग आहेत. एक तर ग्रामीण भागातली मुलं अंगणवाडीमध्ये जातात आणि शहरी भागातली मुलं बालवर्गामध्ये जातात. KG1, KG2, लोअर KG, अप्पर KG असं त्याला म्हणतात. पण या सगळ्याचा पाठ्यक्रम
हा खूप शास्त्रीय पद्धतीने ठरवलाय असं नाहीये. आणि म्हणून 3ऱ्या वर्षापासून 8व्या वर्षापर्यंत बेसिक मुलांच्या कॉग्निटिव्ह स्किलचं, हस्तकौशल्याचा, बुद्धी कौशल्याचा आणि वाणी कौशल्याचा विकास व्हावा याच्यासाठी जे काम करायचं आहे ते अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन मध्ये आहे. आणि ही नवी गोष्ट आहे. म्हणजे अंगणवाडीच्या शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात येईल आणि नवे प्रशिक्षित शिक्षकही नेमले जातील. अंगणवाडी या शाळांना लागून केल्या जातील, म्हणजे शाळेची सवय मुलांना होते. आणि अशा तऱ्हेने हा मोठा बदल आहे. आणि म्हणून अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन हे फार महत्वाचं आहे. लिटरसी आणि न्यूमरसी, एक किमान नुसती अक्षर ओळख नव्हे तर नीटपणाने लिहिता येणं, कॉम्प्रिहेन्शन येणं. कारण शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे पाठ करून बोलणं नव्हे तर समजून बोलणं म्हणजे शिक्षण. ते अनालिसिस करता येणं म्हणजे शिक्षण. आणि म्हणून असं शिक्षण यामध्ये पाठ्यक्रम कमी करतोय आम्ही, मूळ कन्सेप्टवर जास्त भर दिलाय. क्रिटिकल थिंकिंग, क्युरिओसिटी, डिस्कव्हरी बेस्ड आणि एन्क्वायरी बेस्ड एज्युकेशन असा याचा अर्थ आहे. म्हणजे उत्सुकता जोपासली जाईल, प्रश्न विचारण्याचा उत्साह वाढेल, त्याचबरोबर काहीतरी शोध करण्याची प्रवृत्ती वाढेल आणि एक विश्लेषण करण्याची ताकद निर्माण होईल. हा या शिक्षणाचा मूळ उद्देश आहे. म्हणून आतापर्यंत आपल्याकडे 10+2 असा शालेय अभ्यासक्रम 12 वर्षाचा होता, आता 15 वर्षाचा झालाय. 5+3+3+4 म्हणजे 3 ते 8 वयापर्यंत पहिला टप्पा. तो झाल्यानंतर मग 3री, 4थी, 5वी इयत्ता ही 3 वर्ष, त्यामध्ये मूलभूत विषयाची ओळख आणि विषय समजून घेण्याला सुरुवात. पुढे 6वी, 7वी, 8वी मध्ये व्यवसाय शिक्षणाची सुरुवात आणि त्याचबरोबर विषय जरा थोडा खोलीमध्ये जाऊन आणखी शिकण्याची मुभा. आणि चौथी शेवटची 4 वर्ष 9वी, 10वी, 11वी, 12वी. आता कसं आहे, 11वी, 12वीला एक तर तुम्ही सायन्स स्ट्रीम घ्या, नाही तर कॉमर्स घ्या, नाही तर आर्ट्स घ्या आणि तसेच विषय घ्यावे लागतात. आता फ्लेक्झिबिलिटी दिली, त्यामुळे आपल्याला जे आवडतात ते विद्यार्थ्यांना आवडणारे विषय घेऊन त्यांना शिकता येईल. हा एक मोठा नवा बदल केलेला आहे. एक महत्वाचा बदल आहे की प्राथमिक शिक्षण प्राधान्याने आपल्या मातृभाषेत व्हावं असा या शैक्षणिक धोरणात आग्रह धरलेला आहे. हे कंपल्सरी केलेलं नाहीये, पण आग्रह धरलाय आणि अनेक राज्य सरकार हे पालन करतील आणि चांगलं चालवतील असा आम्हाला विश्वास आहे. लोकांची मागणी येईल, कारण आपण सगळे मराठीत शिकलो, आमची मुलं सुद्धा मराठीत शिकली, पण आता नातवंडांच्या वेळेला मात्र मराठी शिक्षणाची सोयच जवळजवळ बंद झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली. तर हे जे बदललेलं चित्र आहे की आता कोणी मराठी म्हणजे मराठी शिकवावं लागतं आणि मराठी लिहिता तर बहुतेक जण येत नाही, म्हणजे ही काही चांगली स्थिती नाही. म्हणून तो एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि याच्यामध्ये 5 वेळा परीक्षा आहेत. 3री, 5वी, 8वी आणि 10वी, 12वीच्या आत्ता आहेतच. त्या 10वी, 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा आहेत आणि शालेय स्तरावरच्या परीक्षा 3री, 5वी आणि 8वी मध्ये होणार आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की टीचर जो आहे, शिक्षक हा यातला परिवर्तनाचा मुख्य घटक आहे. त्याला 4 वर्षाचं एक स्पेशल बीएड कोर्स आम्ही काढतोय, इंटिग्रेटेड बीएड कोर्स. आणि इंटिग्रेटेड बीएड मध्ये तो BA बीएड, BSc बीएड असं तो स्वतःहून चूज करेल. म्हणजे कोणतीही नोकरी मिळाली नाही म्हणून शिक्षकाची नोकरी मिळवली असं न होता, शिक्षक व्हायचं असं ठरवून जे 4 वर्षाचा बीएड कोर्स करतील त्यांना त्यामध्ये प्राधान्य आहे आणि ते कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर त्यांची नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत टेस्ट होईल. कारण शिक्षकांची भरती चांगली होणं हाच शिक्षणाच्या सुधारण्याचा पहिला टप्पा आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये 6वी पासून जसं मी म्हटलं व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात आहे. आणखी एक चांगला भाग आहे, शाळेमध्ये 100% विद्यार्थी येतील. आत्ताही 98-99% आहेत,
पण काही जणांचं म्हणणं आहे की 40 लाख विद्यार्थी बाहेर आहेत, काही जणांचं म्हणणं आहे 2 कोटी बाहेर आहेत. जे आहेत ते शोधून भटक्या विमुक्त जमातीचे किंवा कुठल्याही ग्रुपचे असोत, ती मुलं शोधून स्वदेश सिनेमामध्ये जसं घरोघर जाऊन विद्यार्थी शोधण्याचं काम शाहरुख खान करतो, तसं त्या पद्धतीने घरोघर पुन्हा एकदा तपासणी करून कोणी विद्यार्थी राहत असेल तर त्याला शाळेमध्ये आणणं हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे. आणि लवकरात लवकर 100% शालेय शिक्षणामध्ये उपस्थिती होईल, एकही ड्रॉप आउट असणार नाही, अशी त्यातली कल्पना आहे. एक आणखी चांगली कल्पना आहे की माजी विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांना सुद्धा शाळेमध्ये सहभाग मिळेल, केवळ पालकांनाच नव्हे. यांनी यावं, शाळा सुधारण्यासाठीच्या सूचना कराव्यात, शाळा सुधारण्यासाठी मदत करावी, शाळा सुधारण्यासाठी आपल्या बाजूने जे काही चांगला देता येईल त्यांचं सुद्धा एक ओरिएंटेशन करण्याची आमची कल्पना आहे. आणखी एक महत्वाचा भाग आहे की शेवटी शिक्षणात काय पाहिजे. माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मी शिकलो महाडला, त्यावेळेला माझ्या शाळेचं नाव होतं जीवन शिक्षण मंदिर. जीवनाचं शिक्षण देणारं मंदिर म्हणजे शाळा. किती सुरेख आणि उद्बोधक नाव होतं. आणि म्हणून त्यामध्ये लाईफ स्किल्स, व्हॅल्यू एज्युकेशन, एक्सपिरियन्शियल लर्निंग या सगळ्याचा सहभाग पूर्वी असायचा, आता पुन्हा तो एकदा जागृत करून आणायचा आहे, अशा स्वरूपाची यातली कल्पना आहे. शालेय शिक्षणाचं एवढं मी सुरुवातीला वर्णन एवढं पुरेसं आहे, नंतर मी प्रश्नोत्तरात सांगेन. उच्च शिक्षणामध्ये फार महत्वाचं आहे. आता आपलं 26% 12वी पास झालेले 26% विद्यार्थी फक्त कॉलेजला येतात. आता 26% विद्यार्थीच्या ऐवजी 50% विद्यार्थी हे येतील. GER म्हणतात तो एकूण त्या वयोगटातला म्हणतात, त्यामुळे वयोगटाशी संबंध आहे, 12वी झालेला नाही. तर त्या वयोगटामध्ये 26% विद्यार्थी आता कॉलेजमध्ये आहेत. आता 50% व्हायला पाहिजे. आणि 50% होण्यासाठी याचा अर्थ हजारो कॉलेज नवी निघतील, ती खेड्यापाड्यातून निघतील. विशेषतः मुलींचं शिक्षण जे वर्ग आपल्या गावाबाहेर असेल तर पालक पाठवायला खळखळ करतात किंवा मुली सुद्धा जायला जरा उत्सुक नसतात. त्याऐवजी त्यांना घराजवळ जाऊन रोज येता येईल असं जर कॉलेजची स्थिती आली तर आपोआप सगळेजण जातील आणि त्याचा फायदा होईल. आणि म्हणून आता तालुका आणि 10,000 वस्तीपर्यंतच्या गावामध्ये कॉलेज झाली, 5,000 वस्तीच्या काही ठिकाणी आली, पण आणखी छोट्या गावामध्ये सुद्धा शाळा आणि कॉलेजेस सुरू होतील, हा त्याची कल्पना आहे. मल्टी डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीज असाव्यात अशी यामध्ये कल्पना केली. 3-4 नव्या गोष्टी केल्या. उच्च शिक्षणामध्ये ते वय असं असतं की लोकांना, अनेक जणांना गरिबीमुळे कामही करावं लागतं. मग 1-2 वर्ष कॉलेजची झाली त्यांना सोडावी लागतात. तो सोडायला लागल्यावर त्यांचं शिक्षण वाया जाऊ नये म्हणून मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल एंट्री सिस्टीम चालू करणार आहोत. आणि बँक ऑफ क्रेडिट्स म्हणजे 2 वर्ष केलं तर त्याला क्रेडिट मिळेल, आणि क्रेडिट मिळाल्यावर तो पुन्हा 2 वर्षांनी आला कॉलेजला तरी त्याची ती क्रेडिट त्याच्या खाती जमा होतील. आणखी एक सोपा उपाय केलाय. 1 वर्षच केलं तर सर्टिफिकेट मिळेल, 2 वर्ष केलं तर डिप्लोमा मिळेल, 3 वर्ष केलं तर ग्रॅज्युएशन मिळेल, आणि 4 वर्ष केलं तर ग्रॅज्युएट प्लस डिग्री प्लस मिळेल, म्हणजे डिग्री विथ रिसर्च असं त्याचं नाव असेल. याच्यामध्ये सगळ्यात संशोधन आणि इनोव्हेशन याला भर दिलेला आहे. तर रिसर्च अँड इनोव्हेशन इज द की वर्ड फॉर हायर एज्युकेशन. आता आपल्याला माहिती आहे 3,000 शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब्स आहेत. यामध्ये 3D प्रिंटिंग, त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स या माध्यमातून 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना खेळण्यासारखं ते वापरता येतं, आणि त्याच्यावर प्रयोग करून त्यांची ऑलिम्पियाड दरवर्षी होते, खूप यशस्वी होते. नव्या नव्या कल्पना मुलं घेऊन येतात, नवी नवी सोल्युशन्स घेऊन येतात. तसं आता हॅकॅथॉन आम्ही सुरू केली. मला ज्या वेळेला पुण्याचेच आपले पर्सिस्टंटचे एक अधिकारी आहेत ते मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं
की परदेशात हॅकॅथॉन होते, तुम्ही घ्यायला सुरुवात करा. आम्ही केली आणि पहिल्या वर्षी 40,000 विद्यार्थी इंजिनिअरिंगचे सहभागी झाले. आता 4 लाख विद्यार्थी सहभागी होत आहेत आणि 6-6 जणांची एक टीम एक निवडलेल्या प्रश्नावर 2-3 महिने अभ्यास करते आणि त्याचं शोध म्हणजे त्याचं सोल्युशन काय असेल असा विचार करून सोल्युशन नवं तयार करतात. याची कल्पना हॅकॅथॉन आहे आणि म्हणून या हॅकॅथॉन आहे. आता ग्रँड चॅलेंज सुद्धा जाहीर केला होता आणि IT विभागाच्या पहिल्या ग्रँड चॅलेंज मध्ये महत्वाचं जी ऍप आपण बंदी घातली आहे असं ऍप काढल्यामुळे केरळच्या एका मुलाला ग्रँड चॅलेंजचं 1 कोटी रुपयाचं बक्षीस हे मिळालेलं आहे, म्हणजे त्याला प्रोत्साहनासाठी. आणि म्हणून आता संशोधनावर जास्त भर आहे. आणखी एक चांगला बदल केलाय तो म्हणजे हायर एज्युकेशन मध्ये ज्या विविध संस्था आहेत, UGC, AICT, NAC अशा बाकी बऱ्याच संस्था आहेत, त्याच्याऐवजी आता एक संस्था असेल, हायर एज्युकेशन कमिशन, आणि त्या कमिशनच्या अंतर्गत रेग्युलेशन करणारा एक विभाग असेल, शिक्षणासंबंधी स्टँडर्ड सेट करणारा एक विभाग असेल, ग्रँट्स देणारं एक 3रा विभाग असेल आणि ऍक्रिडेशन देणारं NAC हे 4था विभाग असेल. अशा स्वरूपाने त्याची रचना सुद्धा करतोय. एक ग्रेडेड ऑटोनॉमीचा विषय महत्वाचा आहे, कारण ही स्वायत्तता देण्याची सुरुवात मी आता ज्या हॉलमध्ये बसलोय माझ्या घरच्या तिथेच एक दिवस एक चांगलं विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी चांगली आली आणि ते म्हटले की आम्हाला UGCचा फार त्रास होतो. म्हटलं सांगा बरं तुम्ही. मग त्यांनी प्रेझेंटेशन दिलं. त्या दिवशी मला एकदम युरेका झालं. मला असं लक्षात आलं की आपण नियम कसे बनवतो. साधारणतः ब्रिटिशांपासून नियम बनवण्याची पद्धत अशी आहे की लोक चोर आहेत असं समजून आपण नियम करतो आणि मोदींनी ते बदललं. लक्षात घ्या, नाही तर आपल्याला आपल्याच मार्कशीटवर किंवा आपल्याच कागदपत्रांच्या नकलांवर दुसऱ्याचा शिक्का मारून घेण्याची काय अटेस्टेशन करायला लागायचं पूर्वी. कारण ब्रिटिशांचा सामान्य जनतेवर विश्वास नव्हता, भारतीयांवर विश्वास नव्हता. त्यांच्या शासकीय अधिकाऱ्यांनी ठप्पा मारला तर त्याला ते मानायचे. मोदींनी हेच बदललं की माझ्या जनतेवर 130 कोटी जनतेवर विश्वास आहे आणि त्या विश्वासामुळे तुम्ही जे सही करून द्याल ते आम्ही आता योग्य मानू. तर असंच यामध्ये सुद्धा आहे. आणि मग आम्ही ठरवलं की चोरासाठी नियम बनवले तर साधूंना त्रास होतो आणि सगळे साधू आहेत असं समजून नियम केले तर चोराचं फावतं. त्यामुळे तसं न करता 2 वेगळे नियम का नाही करू शकत. आणि म्हणून आम्ही गुणांच्या आधारावर 60-65 युनिव्हर्सिटीज म्हणजे एक 15% 10-15% युनिव्हर्सिटीज अशा त्या मार्काच्या आधारावर निवडल्या की ज्यांना आम्ही ग्रेडेड ऑटोनॉमी दिली, त्यांना जवळजवळ UGC आणि AICTच्या बंधनातून मोकळं केलं. त्यांच्यावर आम्ही भरोसा ठेवला आणि हे प्रोत्साहन आहे की बाकीच्या युनिव्हर्सिटीज सुद्धा असंच वागले तर त्यांना सुद्धा त्यामध्ये येता येईल. यामध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट याचा एक फार महत्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे तोही याला आहे. आणि शेवट मूळ गरीब मुलाला काय, तर शालेय शिक्षण मोफत असतं जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये, सरकारी शाळांमध्ये. पण कॉलेजमध्ये त्याच्या स्कॉलरशिप मध्ये आणखी वाढ करणं. आम्ही आता भरपूर वाढ केली गेल्या 6 वर्षात. आता आणखी वाढ करणं, फ्रीशिप्स मध्ये वाढवणं, संस्थांनाही सांगणं की तुम्ही काही जणांकडून चांगले पैसे घेता तर काही मुलांना जास्त फ्री शिकवा, तर फ्रीशिप्स वाढवणं आणि शैक्षणिक कर्जाची सोय करणं. अशा तिन्ही माध्यमातून हे काम चालेल. आणि त्यातूनही जे गरीब आहेत त्यांना ऑनलाईन शिक्षणाची मोफत सोय मिळेल. आता आम्ही स्वयं म्हणून एक कोर्स सुरू केले की अनेक विषयाचं शिक्षण, 40 एज्युकेशनल चॅनल्स आहेत. स्वयंप्रभा म्हणून फ्री डिश चॅनल जो DDचा आहे त्याच्यावर आणि झीवर मिळतंय पाहायला. तर ही 40 चॅनल्स आहेत याच्यामध्ये सुद्धा, आणि काही टाटा स्कायवर सुद्धा दिसतात. तर हे ऑनलाईन शिक्षण हे फुकट आहे. काहीच ठिकाणी अगदी थोडी फी आहे, पण ती जर आपण भरली तर अतिशय उत्तम शिक्षण उत्तम शिक्षकांकडून इंटरेस्टिंग पद्धतीने मिळतं. हे आम्ही नवं सुरू केलंय. डिजिटल एज्युकेशन हे सुद्धा
शाळेपासून ऑपरेशन डिजिटल बोर्ड असं चालवण्याची कल्पना आहे. भारतीय भाषा आणि बाकीच्याही अन्य भाषा, कारण भाषा वैभव आहे बरं का. भाषा हे जितक्या भाषा येतील तेवढा मनुष्याचं जीवन समृद्ध होत, आणि म्हणून सगळ्या भाषा शिका, पण मातृभाषेला विसरू नका, ती निश्चितच शिका, हा यामधला एक आग्रह आहे. नंतर विदेशी विद्यापीठं जी चांगली आहेत, पहिली 100 रँक ज्यांचा आहे, अशाच विद्यापीठांबरोबरचं सहकार्य हे भारतीय संस्था करू शकतील, अशा स्वरूपाचा एक नवी तरतूद केलेली आहे. आणि शेवट सगळ्यात महत्वाचा मुद्दा, लोक वर्षोनवर्ष सांगत आलेत की GDPच्या 6% खर्च हा शिक्षणावर झाला पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून शिक्षणावर नजीकच्या 5-7 वर्षात हा खर्च आता 4% आलेला आहे, 4-4.5% आहे. तो 6% झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा 6% खर्च होईल, शिक्षणाला जास्त पैसे मिळतील, लोकांना जास्त मुलांना शिकण्याची सोय होईल, आणि त्यातून एक सकस आणि चांगलं शिक्षण मिळेल, हा धोरणाचा या अर्थ आहे. आणि त्यासाठी या धोरणाचं सगळीकडे मोठं स्वागत झालंय, याचा मला आनंद आहे. माझ्या बाजूचं निवेदन आहे ते एवढंच आहे. आता प्रश्नोत्तर तुमची असतील ती जरूर घेईन. थँक्यू, धन्यवाद. अतिशय थोड्या वेळात तुम्ही संपूर्ण शैक्षणिक आराखड्याचे सम्यक दर्शन घडवलं. काही प्रश्न त्यामुळे असे निर्माण होतात की शिक्षण हा जो विषय आहे हा केंद्र आणि राज्य अशा दोघांच्याही सामायिक यादीतला विषय आहे. त्यामुळे या सगळ्या नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी प्रत्यक्षात राज्य सरकार करणार आहेत, राज्य सरकारचे शिक्षण विभाग करणार आहेत. हो, त्यामुळे या सगळ्या देशातल्या सगळ्या राज्यांना विश्वासात घेऊन त्यांना या शैक्षणिक धोरणात समाविष्ट करून ते केल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. तर हे सगळं खूप मोठा खटाटोप आहे असं मला वाटतं. तर तुमच्या आपल्या आता नव्याने शिक्षण मंत्रालय असं जे नाव झाले, त्या मंत्रालयाच्या वतीनं सर्व राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांसाठी की ज्यांनी यात पूर्ण क्षमतेनं हे शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत आणण्यासाठी मदत करणं, यासाठी काही योजना आहे का? आतापर्यंत मुळात शिक्षण धोरणाची रचना होत असताना 3 वेळा सगळ्या राज्यांच्या शिक्षण मंत्र्यांची एकत्र बैठक झाली. त्यामध्ये त्या सगळ्यांचे विचार आले, त्यांचे शंका कुशंका आक्षेप सूचना या सगळ्यांचं नोंद करून त्याप्रमाणे बदलही केले. आणि म्हणून याची ऑलरेडी डेमोक्रेटिक प्रोसेस जी आहे ऐकण्याची, राज्य सरकारांना स्वतंत्रपणाने राज्याचे शिक्षण सचिव आणि बाकी शिक्षण तज्ञ यांच्या बरोबर सुद्धा 3 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा केल्या. एकदा सुब्रमण्यम समितीने केली, एकदा कस्तुररंगन कमिटीने केली, आणि 2 वेळा केब आमची मीटिंग असते ज्यामध्ये सेंट्रल काउन्सिल असते एका अर्थाने, आणि त्या काउन्सिलमध्ये शिक्षणाविषयीची, त्याच्यामध्ये सगळे शिक्षण मंत्री असतात, आणि त्याची 3 वेळा बैठका झाल्या. त्यामुळे पुरेसा विचार विनिमय करूनच हे धोरण आलंय, म्हणून सगळ्या राज्यांनी स्वागत केलं. म्हणजे आपल्याला माहितीये, फक्त तामिळनाडूमध्ये एक असं आहे, पूर्वीपासून 60 वर्षापासून त्रिभाषा सूत्र नाहीये, तिथे द्विभाषा सूत्र आहे. हे त्या एका राज्यामध्ये तसं आहे, तर ते त्यांनी म्हटलंय की आम्ही बा आमचं द्विभाषा सूत्र चालू ठेवू. तो एक छोटा मुद्दा वगळता बाकी सगळ्या देशभर याचं लोकांनी स्वागत केलंय आणि त्रिभाषा सूत्र स्वीकारलेलं. आत्ता एक राज्यांच्या एकूण त्यातलं काय सहभाग असेल याबाबत आपण बोलतोय, तर यातल्या आर्थिक तरतुदींबाबत कसा सहभाग असेल? कारण आत्ताही शिक्षण हक्क कायद्यामुळे 25%चा भार असेल, किंवा हे केंद्र आणि राज्य अर्ध वाटून घेतं, पण तोही भार खूप आहे, आणि त्याला जोडून आता पूर्व प्राथमिक आलं तर तो आणखी वाढणार आहे. तर याची तरतूद ही कशी होणार आहे? असं आहे, मुळात आपल्याला माहितीये की शिक्षणाचा मुख्य खर्च हा केंद्राकडून होतो. आणि कारण राज्य आणि केंद्राची व्यवस्था कशी आहे, केंद्राकडे येणाऱ्या सर्व करांच्या उत्पन्नाचा 50% वाटा, म्हणजे 42% हा अधिकृत वाटण्यासाठी, आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाकीच्यांना वाटलेले 7.5%, असं 50% वाटा आधीच आम्ही राज्य सरकारला सगळ्या उत्पन्नाचा देतो.
शिवाय जे 50% केंद्राकडे राहतात त्यातून अनेक केंद्र पुरस्कृत योजना याच तयार होतात, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम्स. आणि त्या स्कीमच्या निमित्ताने म्हणजे समजा उच्च शिक्षणामध्ये चांगल्या सोयी करणाऱ्या जी कॉलेज चांगली आहेत त्यांना चांगल्या सोयी करण्यासाठी पैसे द्यायचे, तर एक रुसा योजना आहे त्याच्या मार्फत देतो. आता आम्ही सगळ्या जिल्हा परिषद आणि सरकारी 11 लाख शाळांना दरवर्षी लायब्ररीसाठी 5 ते 20,000 रुपये शाळेच्या साईज नुसार आणि खेळाचं साहित्य घेण्यासाठी 5 ते 20,000 रुपये दरवर्षी असं प्रत्येक शाळेला आम्ही मंजूर केले. ते सगळे पैसे केंद्र सरकार देतं. शिक्षण केंद्रीय विद्यालय असो, नवोदय विद्यालय असो, त्यामध्ये अतिशय स्वस्त आणि अनेक वेळा मोफत नवोदयमध्ये हे शिक्षण केंद्र सरकारच देतं. आणि त्याला जोडून आणखी सुद्धा रेग्युलर राज्याच्या शिक्षण विभागाला आमची मदत असते. तेव्हा हा व्यवहार सगळ्यांनी मिळून चालवण्याचा आहे आणि त्यामध्ये केंद्राचा मोठा रोल आहे. तो कधी कमी होणार नाही, उलट वाढत जाईल. एकूण आत्ताच्या सगळ्या शालेय शिक्षणाच्या रचनेत कायम वादाचा मुद्दा ठरलाय वेगवेगळी शिक्षण मंडळं, म्हणजे राज्याची मंडळं वेगळी आहे, केंद्रीय मंडळ वेगळं आहे, खाजगी मंडळ वेगळी आहेत. आणि त्या अनेक वर्षापासून एक मागणी सातत्याने पुढे येते की एक देश एक शिक्षण मंडळ असावं. तर असं काही या धोरणानुसार शक्य आहे का, किंवा असा काही विचार आहे का? नाही, एक देश एक धोरण हे आमचं तोरण आहे. पण हे नाही का एकच मंडळ करावं अशी कल्पना नाही, कारण राज्यांचा अधिकार आहे राज्यांना शिक्षणाविषयी, कारण प्रत्येक वस्तीमध्ये वेगळ्या पद्धतीचे शिक्षण आणि वेगवेगळ्या भाषा, अनेक प्रत्येक ठिकाणी समस्या वेगळ्या असतात. त्यामुळे राज्यांचा अधिकारावर कुठेही कात्री न लावता आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊनच या धोरणाची अंमलबजावणी करू. एक वेगवेगळ्या भाषांबाबत तुम्ही बोललात आणि या धोरणातला एक सर्वाधिक चर्चेत मुद्दा हा स्थानिक भाषांमधून शिक्षण देण्याचा होता. याविषयी अनेकांनी इथे सहभागी झालेल्यांनी पण प्रश्न विचारलाय की स्थानिक भाषेतून शिक्षण म्हणताना नेमकं अपेक्षित काय आहे. म्हणजे एक राज्याचा विचार केला तर अनेक बोलीभाषा आहेत, त्यामुळे लहान मुलाची बोलीभाषा वेगळी, पुन्हा एक मराठी ही त्याला वेगळी भाषा वाटते. अशा वेळी स्थानिक भाषा ही कशी ठरवावी? आणि पहिलं 2 मुद्दे आहेत. एक तर महाराष्ट्राची भाषा कोणती, तर मराठी ही महाराष्ट्राची भाषा. पण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कन्नड किंवा हिंदी भाषिक किंवा असे वेगवेगळ्या भाषा समूहांचे लोक असतात, त्यांच्यासाठी त्या माध्यमाच्या शाळा ही चालतात. आणि त्याच्यापेक्षा आणखी एक नवा प्रकार की या मराठी भाषेबरोबर ज्या बोली भाषा आहेत त्यामध्ये सुद्धा 1ली 2रीचं शिक्षण, 3री पर्यंत 4थी पर्यंतचे काही धडे, काही मराठी पुस्तक हे त्या भाषेमध्ये असेल तर जास्त सोयीचं होतं. आणि असे प्रयोगाला ऑलरेडी अनेक राज्यांनी सुरू केलंय आणि त्याला आमचा पाठिंबा आहे. पण एक काय होतं प्रकाशजी, मराठी माध्यमातून शिकायला पाहिजे खरंय, पण हे एका विशिष्ट इयत्तेपर्यंत मराठीतून शिकता येणं शक्य आहे, कारण त्याची पाठ्यपुस्तकं निर्माण होणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. आपल्याकडे आजही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभियांत्रिकीच्या मुलांना मराठीतून लिहायची परवानगी असते, पण त्याच्यासाठी त्यांना पाठ्यपुस्तकं उपलब्ध नसतात. म्हणजे आपल्याला आधी मराठीतून, त्या म्हणजे स्थानिक भाषातून सगळी पाठ्यपुस्तकं आणि ज्याला स्टडी मटेरियल म्हणतो, अभ्यासासाठी पूरक साहित्य, हे निर्माण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. ती त्या स्थानिक भाषेत करणं आवश्यक आहे ना. नाही, अगदी बरोबर आहे. आणि म्हणून 5वी पर्यंत हे मातृभाषेतलं शिक्षण प्राधान्याने द्यावं असं आम्ही म्हटलंय. पुढे अगदी डिग्री पर्यंत आणि पोस्ट ग्रॅज्युएटचं सुद्धा शिक्षण द्यावं असं नाही, पण ज्याला शिकायचं आहे त्याला त्याचाही वाव मिळाला पाहिजे. म्हणून असं साहित्य सर्व भाषांमध्ये तयार होण्याचा एक कार्यक्रम सातत्याने चालू आहे. आणि दरवर्षी नवी अनेक कोर्सेसची पुस्तकं तयार होतात आणि मोठ्या प्रमाणावर UPSC वगैरे मध्ये सुद्धा आता मुलं आपापल्या मातृभाषेतून त्याची उत्तरं देतात. आणि हे आम्ही पाहिलं आहे आणि अतिशय त्याची संख्या सुद्धा चांगली आहे. नीट ही परीक्षा सुद्धा 2-2.5 लाख विद्यार्थी हे
परीक्षा देतात हिंदीमधून आणि 10 लाख विद्यार्थी इंग्लिश मधून देतात आणि बाकीच्या भाषातूनही कुठे 40,000, 80,000, 1 लाख असे विद्यार्थी परीक्षा देतात. त्यामुळे त्याची सोय आहे आणि ती ठेवली पाहिजे असं मला वाटतं. सुरुवातीच्या तुमच्या निवेदनात तुम्ही एक मुद्दा मांडला होता की पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणजे उच्च शिक्षणासाठीची मुलांची प्रवेश संख्या वाढवणं 50% वाढवणं, जी आता साधारण 28% आसपास आहे, ती 28% आहे. याचं कारण असं की शेवटी शिक्षण घेऊन त्याला नोकरीच्या बाजारात उभं राहायची वेळ आली तर पुढचं शिक्षण घ्यायचं का नोकरी करायची असा प्रश्न त्याच्या पुढे पडतो. त्यामुळे 50% हे एनरोलमेंट वाढवणं म्हणजे विद्यार्थ्यांची प्रवेश संख्या वाढवणं, प्रवेश उपलब्ध असतील पण विद्यार्थी यावेत यासाठी काय करता येईल त्याचं कारण असं. हा, प्रश्न अगदी बरोबर आहे, पण याचं खरं उत्तर 2 प्रकारे आहे. पहिलं असं की अनेक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शिकायचं असतं, परंतु जवळपास कॉलेज नसल्यामुळे त्यांना शिकता येत नाही. तर कॉलेजेसची संख्या वाढणं आणि कॉलेज अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा तयार होणं हा त्याचा एक सप्लाय साईडचा भाग आहे. पण दुसऱ्या बाजूनी फ्लेक्झिबिलिटी जी दिली ती त्याचसाठी दिली की 2 वर्ष शिकून तो समजा त्याला नोकरीसाठी जावं लागलं व कामासाठी जावं लागलं तर त्याला पुन्हा 2 वर्षांनी वेळ मिळाला तर येऊन तो शिकू शकला पाहिजे. कधी कधी ऑनलाईन शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे काही करून त्याला शिक्षणाची सोय त्याला कुठल्याही परिस्थितीत मिळाली पाहिजे. आणि आज मला तुम्ही सांगा 40 दूरदर्शनच्या चॅनल्स आहेत ज्याच्यावर मोफत जवळजवळ मोफत शिक्षण मिळतं. काही कोर्सेसची फी आहे, परंतु हे शिक्षण हा त्याचा अधिकार आहे आणि लाखो विद्यार्थी असं शिक्षण घेत आहेत. NIOSच्या माध्यमातून सुद्धा आम्ही 4 चॅनल्स 9वी, 10वी, 11वी, 12वी साठीच्या चालवतो आणि त्याला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतो. दरवर्षी 5 लाखाहून अधिक विद्यार्थी 10वी आणि 12वीच्या परीक्षांसाठी असं शाळेमध्ये न जाता NIOSच्या माध्यमातून बसतात. हे सुद्धा महाराष्ट्रात देशभरातलं चित्र आहे. त्यामुळे ही चांगली घटना आहे, कारण शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचावं हा त्याचा उद्देश आहे. NIOSचा म्हणजे मुक्त शिक्षण मंडळाचा विषय निघालाय तर एक गृह शिक्षणाचा कल खूप वाढतोय गेल्या म्हणजे होम स्कूलिंग, आणि याबाबत या धोरणाची काय भूमिका आहे? म्हणजे या होम स्कूलिंग ज्याला करायचं आहे त्याला मुळीच अडकाव नाही. उलट हे जे मुक्त शिक्षण मंडळ आहे त्याच्यात मार्फत त्यांनी परीक्षा द्यायची, शिक्षण त्यांनी त्याच्या पद्धतीने घ्यावं अशी सोय आहे. आणि म्हणून काही लोक ठरवून मुलांना गृह शिक्षण देतात, काही जण कंपल्सरी म्हणून देतात, काही जणांची परिस्थिती बरी नसते म्हणून ते मुक्त शिक्षण मंडळातून शिकतात. पण अशा शिकलेल्या मुलांच्या डिग्रीलाही समान दर्जा असल्यामुळे त्याचा खूप चांगला फायदा होतो आणि लाखो विद्यार्थी या परीक्षा देतात आणि त्या चांगल्या पद्धतीने पार पाडल्या जातात. या सगळ्या बरोबर हे धोरण मुळात त्याची अंमलबजावणी सुरू करताना यातला सगळ्यात मोठा भाग शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा आहे, जो तुम्ही मग त्याचं नियोजन काय असेल? म्हणजे आपण त्यासाठी काही एक वेळेची मर्यादा ठेवली आहे का की हे सगळं शिक्षक प्रशिक्षण आणि हे सगळं सुरू होऊन प्रत्यक्षात धोरण कधी अंमलबजावणी सुरू होईल? नाही, धोरण अंमलबजावणी तर लवकर सुरू होणार. म्हणजे जसं आता नवे पाठ्यक्रम सुरू करायचं हे काम सुरू झालेलं आहे. त्या नव्या पाठ्यक्रमांची पुढच्या वर्षी काही आणि त्याच्या पुढच्या वर्षी काही असं 2 वर्षांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झालेली दिसेल. शिक्षकांच्या प्रशिक्षणाची एक मोठी चळवळ आम्ही आता एक ज्या शिक्षकांचं DED नव्हतं असे जवळजवळ 15 लाख शिक्षक होते की ज्यांचं DED पूर्ण झालेलं नव्हतं. DLED प्राथमिक शिक्षण देणाऱ्यांना DLED करावं लागतं, ते नव्हतं. तर DLEDचे आम्ही खास NIOS मार्फत मुक्त शिक्षण मंडळामार्फत आणि टीव्हीच्या मार्फत आणि ऑनलाईन असे पाठ्यक्रम सुरू केले. आणि मला आनंद वाटतो की 15 लाखापैकी, कारण आम्ही त्यात शेवट सांगितलं होतं की मोदी सरकार आहे, तुम्ही यावेळेला जर तो अभ्यास केला नाही तर तुमचं नोकऱ्यांची शाश्वती नाही. आणि ते झाल्यामुळे आपोआप 1.5 वर्ष 15 लाख शिक्षकांनी शिक्षण घेतलं आणि 13 लाखापेक्षा जास्त शिक्षक त्यात यशस्वी झाले.
हे मला आनंदाने नमूद केलं पाहिजे. नाही त्याचं तयार होतात लोक शिक्षणासाठी, प्रशिक्षणासाठी. त्याचं कारण असं की एकूण देशभरात जवळजवळ 1 कोटी शिक्षक आहेत प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंत, आणि या सगळ्या शैक्षणिक धोरणाचा जो गाभा आहे त्यामध्ये शिक्षक हा त्याचा सगळ्याचा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. त्या शिक्षकाला हे नवं शैक्षणिक धोरण पूर्णतः कळून त्यानं त्या पद्धतीनं कामाला लागणं हे खूप महत्वाचं आणि एका अर्थानं अवघड पण आहे. तेव्हा हे प्रशिक्षण संपायच्या आतच जर शैक्षणिक धोरण आपण अंमलबजावणी सुरू केली तर अर्धवट होईल असं नाही का वाटत? नाही वाटत, कारण त्याच्यात प्रश्न असा आहे की आता या वर्षीपासूनच याची अंमलबजावणी, कारण एक उच्च शिक्षणामध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांसाठी एक दीनदयाळ जींच्या नावाने त्या ठिकाणी एक बनारस विद्यापीठामध्ये एक संस्था स्थापन केलेली आहे, आणि त्या मिशन मध्ये हे अध्यापकांचं प्रशिक्षण होतं, आणि शाळेतले अध्यापक जे आहेत त्यांचं प्रशिक्षण हे वेगवेगळ्या राज्य बोर्डांच्या मार्फत आणि याच्यातून होत असतं. पण रिफ्रेशर ट्रेनिंग याचा गती आता वाढेल या वर्षीपासून, आणि त्याचा परिणाम आपल्याला वाढेल, कारण शेवटी शिकवायचं आहे काय, बरोबर. शिक्षकांना येत आहे, पण नवी दृष्टी एवढीच द्यायची की आता मुलांना नुसतं वरून सांगायचं म्हणजे शिक्षण नव्हे, तर मुलांनी विचारलं पाहिजे, मुलांनी उत्सुकता जी असेल ती शमवली पाहिजे, आपण मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची हातोटी आली पाहिजे, आणि नवा शोध लावण्याचं त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. असं सगळं करणं म्हणजे, आणि अनालिसिस करता आलं पाहिजे. कॉम्प्रिहेन्शन अँड कम्युनिकेशन हे शिक्षण आहे. म्हणजे शिक्षण म्हणजे नुसतं पाठ करणं नाही, शिक्षण म्हणजे समजून सांगता येणं, समजावून सांगता येणं, हे 2 भाग म्हणजे शिक्षण. त्यामुळे शिक्षण हे या पद्धतीने व्हावं अशी कल्पना आहे. एक सातत्याने या धोरणाबाबत एक थोडासा टीकेचा सूर असा आहे की हे धोरण शिक्षण हक्क कायद्याला थोडंसं विरोध करणारं किंवा त्यातल्या सगळ्या गोष्टी अंगीकारणारं असं नाही, तर त्याबाबत काय म्हणणे? नाही, शिक्षण कायद्याचं कुठेच आपण उल्लंघन करत नाही आहोत, कारण 25% गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळण्याचं धोरण तसंच राहणार आहे. फक्त एकच बदल आम्ही केला, तो संसदेने एकमताने केला, हे मला सांगायचं आहे. सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला की परीक्षा बिलकुलच नव्हत्या 8वी पर्यंत, तर या 8वी पर्यंत परीक्षा नसण्यामुळे विद्यार्थ्यांच्या एका पिढीचं पूर्ण नुकसान झालं असं सर्व पक्षीय खासदारांनी सांगितलं, आणि त्यामुळे त्याची 8वीला आणि 5वीला परीक्षा घेण्याचा विषय त्यातून बाहेर आला. आता या नव्या धोरणात फक्त 3रीत सुद्धा एक छोटी परीक्षा होईल, 5वीत होईल, ही शाळेनेच कंडक्ट करायचे, 8वीत होईल, आणि 10वी-12वीच्या बोर्ड एक्झाम्स असतील. परीक्षांचा आपण एक निर्णय घेतला, या पूर्वी पण एक अध्यादेश त्याबाबत आलाच होता, म्हणजे धोरणापूर्वी, पण तो प्रत्येक राज्याने स्वीकारला असंही नाही. अजून अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी झाली नाही, किंबहुना महाराष्ट्रातही ते पूर्णपणे अंमलबजावणी होत नाही. तर आता या धोरणात हे नमूद केल्यानंतर राज्यांना हे स्वातंत्र्य राहणार का की ही तरतूद आम्हाला नाही अंमलबजावणी करायची, त्याची तर आम्ही नाही करणार? असं आहे, या धोरणाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, जसं विद्यार्थ्याला फ्लेक्झिबिलिटी दिली आहे तसं राज्य सरकारांना सुद्धा फ्लेक्झिबिलिटी आहे. पण मला खात्री आहे की जेव्हा सरळपणाने या नव्या धोरणाचा परिणाम म्हणून विद्यार्थी चांगले तयार होत आहेत असं दिसतं, आणि नव्या अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत, तर त्या नाकारण्याचं कोणीही काम करणार नाही, आणि सगळेजण या प्रवाहात येतील असं मला खात्री आहे. एक नव्या शैक्षणिक धोरणात जी नवीन आपण टप्पे तयार केले त्यामध्ये 10वी आणि 12वी हे दोन्ही टप्पे तसेच ठेवले. आपल्या आत्ताच्या व्यवस्थेमध्ये 10वीला मुलगा कुठली विद्याशाखा निवडायची ते ठरवतो, आणि 12वी नंतर कुठल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला जायचं ते ठरवतो. म्हणून आता थोडा बदल केलाय, 6वी पासून व्यावसायिक शिक्षण आणि 9वी पासून कुठले विषय घ्यायचे हे ठरवणं, आणि त्यात फ्लेक्झिबिलिटी पण आहे बरं का. म्हणजे सायन्सवाला विद्यार्थी आवडतं म्हणून दुसरा विषय आर्ट्स मधला घेऊ शकतो, अशी पद्धत ठेवली. पण 9वी, 10वी, 11वी, 12वी 4 वर्ष त्या विषयांचं तो सखोल ज्ञान घेईल. म्हणजे 10वी आणि 12वीचं महत्व कमी होईल की नाही?
कमी नाही होणार, पण 10वीचं एक मिड टप्पा असेल आणि 12वीचं महत्व जे आहे आता ते अगदी घटण्याचं संभव नाही, कारण त्याच्या मार्क हा त्याचा बेस आहे. आता मुळात जसं आपण पाहिलं की मेडिकलच्या ऍडमिशनसाठी नीट द्यावी लागते, IITच्या ऍडमिशनसाठी JEE द्यावी लागते. अनेक जणांच्या मनात आहे की इंजिनिअरिंग कॉलेजच्या ऍडमिशनसाठी सुद्धा एक एंट्रन्स एक्झाम असायला पाहिजे. पण आता इंजिनिअरिंग कॉलेजची क्षमता खूप वाढलेली आहे आणि त्यामुळे अनेक इंजिनिअरिंग सीट रिकाम्या राहत आहेत आणि त्यामुळे आत्ता तो विचार घेतलेला नाही. परंतु लोकांच्या मनात पक्का आहे की हे म्हणजे मागणी आहे लोकांची की याला एंट्रन्स एक्झाम असली पाहिजे, म्हणजे सगळ्या बोर्डांचं एक सारखं होतं. नाही तर मग प्रत्येक बोर्ड जास्त मार्क देण्याची एक वाईट स्पर्धा सुरू झाली आणि त्यामुळे आमच्या राज्याच्या मुलांना जास्त प्रवेश मिळाला पाहिजे म्हणून मार्क आणखी वाढवून द्या. तर हे गुणाचं जे इन्फ्लेशन आहे ते आपल्याला म्हणजे अर्थव्यवहारात सुद्धा नको इन्फ्लेशन आणि मार्कांचं इन्फ्लेशन सुद्धा नकोय, असं त्याचा मूळ मुद्दा आहे. या सगळ्यातनं एक कोठारी आयोगाच्या सगळ्या रचनेतून एक 10वी 12वी नंतरचा 11वी 12वी म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाचा एक टप्पा हा वेगळा पडला. म्हणजे ना धड तो शाळेशी आहे, ना धड तो महाविद्यालयाशी आहे. त्याबाबत या धोरणातही पूर्णपणे स्पष्टता दिसत नाही अनेकदा की 11वी 12वीचं नेमकं काय होणार, ते महाविद्यालयांना जोडणार की शाळांना जोडणार. बहुतेक ठिकाणी देशभर हे शाळांना जोडलेलं आहे. याची वेगळी कॉलेजही महाराष्ट्र आणि अन्य काही 2-4 राज्यांमध्ये झालेली आहेत. हे आपण त्यातली वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे आपण महाराष्ट्रातही पाहिलं तर निम्म्या 11वी 12वी कॉलेजमध्ये आहेत आणि निम्म्या 11वी 12वी शाळांमध्ये आहेत. त्यामुळे 11वी 12वीच्या साठी आत्ता आहे, पण देशभर मुख्यतः शाळांमध्ये आहे. हायर सेकंडरी असं त्याचं वेगळं नाव आहे. एक मुद्दा तुम्ही सुरुवातीच्या याच्यातही मांडला होता की आता आपण शिक्षणाची सुरुवातच म्हणजे खूप लहान वयात सुरू करतो. त्या धोरणातही असं म्हटलेलं आहे सुरुवातीलाच की ज्या वयात मुलाच्या सर्व शक्ती निर्माण होत असतात त्याच काळात त्याला त्याच्याबद्दलचं काही ज्ञान दिलं तर उपयोग जास्त होतो. त्यामुळे आता बालवाटिका नावाची नवीन संस्था आपण निर्माण केली, ज्याला आपण बालवाडीच्याही आधी म्हणजे प्री बालवाडी म्हणता येईल अशी. बरोबर. या बालवाटिकांची सगळी जबाबदारी आता राज्यांवर येणार नाही का? म्हणजे ही सगळी बालवाटिका राज्यावर येणार, त्याला आम्ही मदत करतोच, त्यामुळे त्याच्यात नाही अडचण. कारण हे महिला आणि बाल कल्याण मधून अंगणवाड्या चालतात. या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या केंद्राच्या ग्रँट मधूनच आज सगळ्या अंगणवाड्या चालतात. त्या ग्रँट चालूच राहतील. उलट फक्त अंगणवाडीचं लोकेशन बदलेल आणि ते शाळेजवळ येईल, तिथे एखादी खोली बांधण्यात येईल आणि त्यात अंगणवाडी होईल आणि अंगणवाडीच्या मुलांना त्यामुळे शाळेत गेल्याचा आनंद येईल. आणि दुसऱ्या बाजूनी शाळेसारखं अधिकृत धडे, पहिली दुसरीचे धडे आधी घेण्याचा प्रश्न नाहीये. यामध्ये त्याच्या हस्तकौशल्याचा, बुद्धी कौशल्याचा, कल्पनाशक्तीचा विकास व्हावा, भाषा कौशल्यांचा विकास व्हावा, असा हा कालखंड आहे. 5 वर्षाचा कालखंड त्याच्या कारण शास्त्र असं सांगतं की बुद्धिमत्तेची सगळ्यात जबरदस्त वाढ ही 3ऱ्या 4थ्या 5व्या वर्षापर्यंत होते. त्यामुळे त्या वयामध्ये त्याला योग्य मार्गदर्शन मिळालं तर तो चांगले खेळ खेळतो आणि खेळता खेळता शिकतो. हा त्यातला मुद्दा आहे आणि ते हा मूळ प्रयत्न आहे. नाही, त्यातला प्रश्न असा होता की आपण फार उशिरा बालवाटिका हा वर्ग अधिकृत शिक्षण व्यवस्थेत आणला. त्यामुळे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये खाजगी संस्थांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवेश केला. आजही भारतात जवळजवळ काही हजार कोटींचा बिझनेस म्हणता येईल असा व्यवसाय फक्त प्री बालवाडी, प्री पहिलीच्या आधीच्या काळाच्या शिक्षण व्यवस्थेत आहे. आता आपण ते सगळं अधिकृत शिक्षण व्यवस्थेत आणलं आणि त्याला एक अधिकृतता दिली, कायद्याने दिली. आता या क्षेत्रामध्ये असलेल्या खाजगी शिक्षण संस्था, खाजगी आणि व्यावसायिक आणि औद्योगिक शिक्षण संस्थांचं काय होणार? त्याच्याच जोडीला उच्च शिक्षणात सुद्धा जगातल्या सगळ्या विकसित देशांमधल्या शिक्षण व्यवस्थांमध्ये शिक्षणाच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्राचं खूप मोठं योगदान असतं.
या सगळ्या शिक्षण धोरणात, नव्या शैक्षणिक धोरणात उद्योगांचा शिक्षणाशी आर्थिक हितसंबंध जोडण्याची काही कुठे नोंद झालेली दिसली नाही. आता उद्योग क्षेत्र दोन म्हणजे उच्च शिक्षणामध्ये एक मोठा बदल केलाय. तो म्हणजे आतापर्यंत काय झालं बा, NCL आहे किंवा ज्या राष्ट्रीय प्रयोगशाळा आहेत त्या वेगळ्या काम करतात संशोधनाचं. उद्योगवाले आपापल्यासाठी लागणारं संशोधनाचं एक तर त्यांच्याकडे करतात वा दुसऱ्या कुणाकडून परदेशी विद्यापीठातून करून घेतात. आणि विद्यापीठही फक्त शिक्षण शिकवून देणारी केंद्र बनली. त्यामुळे विद्यापीठ, उद्योग आणि या प्रयोगशाळा यांचा संवाद नव्हता. तो संवाद चांगला तयार व्हावा हा या धोरणाचा मूळ गाभा आहे. आणि म्हणून संशोधनाचा बेस त्यातूनच तयार होतो. इट्स अ जॉईंट एफर्ट. त्यामुळे तो तयार होईल. बाकी तुम्ही जो म्हटलात तो मुद्दा खरा आहे की लोअर केजी, अप्पर केजी आणि विशेषतः शहरी भागामध्ये हे फार प्रसार झाला आणि ज्याला ऐपत आहे तो सगळं त्या शाळांमध्ये घालायला लागला. आता या ज्या नव्या शाळा होतील त्यामुळे गरीब मुलांना सुद्धा हा जो लोअर केजी, अप्पर केजीचा मिळत नव्हता फायदा, तो आता त्यांना मिळायला लागेल. हा मला वाटतं महत्वाचा फायदा आहे. आणि लोअर केजी, अप्पर केजी मध्ये सुद्धा मी अनेक ठिकाणी पाहिलंय की पहिली दुसरीचा अभ्यास आधी ओढून घेतात आणि तो शिकवायला लागतात. ते अतिशय चूक आहे आणि तो सुद्धा बंद होईल. एक आत्ता शालेय शिक्षणात एक नवी संकल्पना याच्यात मांडली आणि अनेकांना त्याबाबत उत्सुकता आहे. बहुतेक सारे प्रश्न त्याच्यावर आले. स्कूल कॉम्प्लेक्स ही संकल्पना काय आहे? हा, स्कूल कॉम्प्लेक्स असं आहे. गोव्यामध्ये आपण दोन प्रकारचे आहेत कन्सेप्ट. यामध्ये आपण गोव्यामध्ये कधी गेलात तर गोव्याला पणजीला एकेका फ्लॅट मध्ये एक एक शाळा होती किंवा 4 बिल्डिंग मधल्या 4 फ्लॅट मध्ये मिळून एक शाळा होती. अशा शाळांचा विस्तार झाला होता. पण त्या सगळ्यांना एक त्यांनी शिक्षण संकुल बांधलं आणि त्या ठिकाणी मी तर तिथे गेलो त्यावेळेला पर्रीकर होते. ते त्यांना मी म्हटले तुम्ही उभारलेली विद्यानगरीच आहे. आणि म्हणून तिथे सगळ्या शाळा आणि मोठी कॉलेज ही एकाच कॅम्पसमध्ये आहेत. हा सगळ्या शैक्षणिक संकुलाचा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे की जे आकांक्षी जिल्हे आहेत म्हणजे जे प्रगतीमध्ये मागे राहिलेले आहेत अशा जिल्ह्यांमध्ये शिक्षणाच्या सुविधा कमी आहेत. आम्ही एक प्रयोग केला. आता उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा, झारखंड या प्रांतांमध्ये जवळजवळ इंजिनिअरिंग कॉलेज मधल्या अनेक जागा शिक्षकांच्या रिकाम्या होत्या. तर आम्ही IITच्या युवकांना आवाहन केलं की तुम्ही 3 वर्ष शिकवायला या. तर ते हो म्हणाले. त्यांनी मोठ्या संख्येने अर्ज केले, त्यांची इंटरव्ह्यू घेतले आणि 1200 शिक्षक ते शिक्षक बनून इंजिनियर्स उत्तम हे त्या ठिकाणी जाऊन इंजिनिअरिंग कॉलेज मधल्या सगळ्या जागा त्यामुळे आम्ही भरल्या. आणि आज सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संपूर्ण प्राध्यापकांच्या स्ट्रेंथ सहित तिथे शिक्षण चांगलं मिळायला लागलं. हा गुणात्मक परिवर्तन आहे. त्यामुळे असं या सगळ्या बाबतीमध्ये करावं असंच कल्पना आहे. मगाशी मी म्हटलं होतं तसं खाजगी शिक्षण संस्थांचा भारताच्या एकूण शिक्षण व्यवस्थेत फारच मोठा वाटा आहे. म्हणजे सरकारी शाळा म्हणजे राज्य शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या सरकारी शाळा आणि खाजगी शाळा यामध्ये खाजगी शाळांची संख्याही खूप आहे. त्या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पण खूप आहे. हेच प्रकरण व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या साठी सुद्धा लागू आहे. म्हणजे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे की ज्यांनी खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि खाजगी मेडिकल कॉलेजेस काढायला परवानगी दिली. आणि त्यामुळे आज महाराष्ट्रात इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेसची संख्या प्रचंड आहे. आता ह्या सगळ्या शिक्षण सम्राटांचं या नव्या शैक्षणिक धोरणात काय होईल? नाही, मी एक सांगतो. पहिलं म्हणजे आपला हाही गैरसमज थोडासा आहे. आता वास्तविक 11 लाख सरकारी शाळा आहेत आणि त्याच्यामध्ये 18 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि 10 कोटी विद्यार्थी हे खाजगी शिक्षण संस्थांतून शाळा घेतात ज्या जवळजवळ 5-6 लाखाहून जास्त आहेत. तर त्यामुळे अशा तऱ्हेने शाळांचे आता विभाजन आहे. पण एक त्यातला महत्वाचा भाग आहे की सरकारी शाळांमधून खाजगी शाळांमध्ये जाण्याचं प्रमाण दरवर्षी 8% विद्यार्थी हे आहे. त्यामुळे
आता मात्र अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या जास्त कार्यक्षमरित्या आणि उत्तम, जसं शिक्षकांनाही लक्षात आलं की नाही तर आपलं सगळं शिक्षणच बंद पडेल, त्यावेळेला आपोआप कामामध्ये सुधारणा झाली. आणि ती झाल्यामुळे पुन्हा एकदा लोक आली, कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये मिड डे मील स्कीम मिळतं. 10 कोटी विद्यार्थ्यांना 17,000 कोटी रुपये खर्च करून आपण मिड डे मील देतो. आणि मी तुम्हाला सांगतो, वर्षामध्ये हार्डली 2-4 ठिकाणी कुठे तक्रारी येतात, नाहीतर नाही येत. 11 लाख शाळांमध्ये हे भोजन दिलं जातं आणि त्याचा खूप चांगला परिणाम आहे. तसंच त्यांना बाकीचं मोफत गणवेश, मोफत पुस्तकं आणि मोफत शिक्षण हे सगळं मिळत असल्यामुळे ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या चालू लागल्या तिथे जास्त गर्दी होते. आणि काही मुलं राजस्थानमध्ये, महाराष्ट्रामध्ये मी पाहिली की जी आता खासगी शाळातून परत जिल्हा परिषद शाळामध्ये आली, अशी संख्या मोठी आहे. एक आपण आता खाजगीकरण आणि याच्यावर बोलतोय, सहभागींचे प्रश्न घेतोच आहोत आपण. अनेकांनी ही भीती व्यक्त केली आहे की हे धोरण खूप जास्त खाजगीकरणाकडे झुकणारं आहे का? नाही, हे धोरण खाजगीकरणाकडे झुकणारं नाही. असं आहे. हा बोला, विचार. स्वायत्ततेचा याच्यात एक मुद्दा सातत्याने मांडलाय की महाविद्यालयांना स्वायत्तता द्यावी, संलग्नता कमी करावी विद्यापीठांची. तर मग या सगळ्या परिस्थितीत सार्वजनिक विद्यापीठही जे आता मोठ्या समूहाला शिक्षण देतात त्यांचं महत्व कमी होईल आणि त्याचं अस्तित्व धोक्यात येईल का? नाही, मुळीच नाही. आता असं आहे, विद्यापीठ देशामध्ये जवळजवळ 900 आहेत, त्यातली 125 विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत. सरकारी आणि खाजगी किंवा सार्वजनिक विद्यापीठ जी म्हणतात अशी विद्यापीठ ही 400-450 आहेत. आणि त्यामध्ये प्रश्न असा आहे की एकेका विद्यापीठाला 800-1000 कॉलेज ऍफिलिएटेड आहेत. याचा कारभार करणं अशक्य आहे. म्हणून छोट्या संख्येची कॉलेज ऍफिलिएशन असणारी 300 ही संख्या मनात आहे की 300 कॉलेज मॅक्झिमम असावीत एका विद्यापीठाला संलग्न. अशी नव्या विद्यापीठांची सुद्धा निर्मिती व्हावी आणि ती मात्र सार्वजनिक क्षेत्रामध्ये सुद्धा होईल. आणि खाजगी विद्यापीठ येतात त्यालाच प्रोत्साहन द्यायचं नाही, सरकार एकही विद्यापीठ काढणार नाही अशी कल्पना नाही. पण आता कल्पना अशी आहे की मल्टी डिसिप्लिनरी युनिव्हर्सिटीज याला प्रोत्साहन देण्यात येईल. आणि त्यामुळे IIT वगैरे मध्ये सुद्धा मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच राहील. आत्ताही असतोच, पण आणखी तो सुदृढ होईल. पण यातून थोडासा काही गोंधळ होईल असं वाटतं, म्हणजे अशी ही भीती व्यक्त होते की अनेक शाखा अनेक वेगवेगळ्या टोकाच्या आल्या तर मग काहीच धड होणार नाही का, अशी कुठेतरी भीती वाटते. असं मला वाटत नाही, कारण जसं रेल्वेच्या रुळावरून आपण एकदा निघालो प्रवासाला की जिथे जिथे रेल्वे रूळ एकमेकांमध्ये मिक्स होतात तिथे थोडा खडखडाट होतो, पण शेवटी आपण इच्छित स्थळी पोहोचतो. त्यामुळे तसे आपण पोहोचू याची मला खात्री आहे. ही जी या सगळ्या धोरणामधली फ्लेक्झिबिलिटी आहे, म्हणजे सायन्सला जाणाऱ्या मुलाला भूगोल हा विषय घेताच येत नाही किंवा संगीत शिकताच येत नाही, ते यातनं खूप हे नवं धोरण त्या बाबतीत खूप लवचिक आहे आणि ते एका अर्थानं चांगलं पण आहे असं म्हणायला पाहिजे. नाही, म्हणून लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी हा सगळ्यात या धोरणातला आकर्षक भाग आहे मला तर वाटला. कारण या धोरणामध्ये जो सायन्स इंजिनिअरिंग करतोय त्याला म्युझिकची आवड असेल खूप मनापासून, तर तो का नाही म्युझिक शिकू शकणार? ही काय तटबंदी आहे? म्हणजे मुंबईमध्ये मी IIT ला खूप वेळा गेलो. IIT ला लागूनच भिंतीला भिंत लागून MITI NITE म्हणून संस्था आहे. त्या दोन्ही तंत्र शिक्षणातल्या संस्था आहेत. पण मी त्या दोन्हीकडच्या विद्यार्थ्यांना विचारलं की तुम्ही NITIच्या लेक्चरला जाऊन बसता का, किंवा तुम्ही MITIचे लोक IITच्या लेक्चरला येऊन बसता का? तर अशी सोय नाही. म्हणजे बॉस्टन मध्ये हार्वर्डचा विद्यार्थी बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये आणि हार्वर्डमध्ये आणि तिसऱ्या MIT मध्ये एकमेकांचे कोर्सेस करू शकतात, पण आपल्याकडे मात्र अशी फ्लेक्झिबिलिटी नाही. ही सगळी फ्लेक्झिबिलिटी शिक्षणामध्ये आणणं हा याचा खरा उद्देश आहे. एक अजून मगाशी तुमच्या बोलण्यात तो उल्लेख आला संशोधनाचा, आणि संशोधनासाठी या धोरणात खूप काही तरतुदी केल्यात, नवी एक स्वतंत्र संस्था केली आहे. पण गेल्या काही वर्षांपासून एक प्राधान्याने असं दिसतं की संशोधन हे फक्त PhDच्या प्रमाणपत्राशी जोडलं जातं
आणि तुम्ही किंबहुना मंत्री, मनुष्यबळ विकास मंत्री असताना हा मुद्दा मांडला होता. तर या धोरणात त्याबाबत काही आहे का? म्हणजे शिक्षकांना प्रमोशनसाठी संशोधन करावं नाही, याची काही म्हणून तरतूद आहे? आता तर दुर्दैवाने ज्यावेळेला ही तरतूद झाली की प्रमोशन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पीएचडी केलं पाहिजे, म्हणून अनेक ठिकाणी पीएचडी चे कारखाने निघाल्यासारखं झालं. ते चूक आहे. म्हणून खऱ्या अर्थाने काही नवं संशोधन, नवं विश्लेषण, नवं रचना, नवं अनालिसिस असं करणारं जे असतं संशोधन, त्याला संशोधन आणि विद्वत्तापूर्ण संशोधन असं मानलं पाहिजे. आणि त्याचबरोबर शास्त्रामध्ये जी संशोधन होतात त्यांनी प्रत्यक्ष जीवनोपयोगी अनेक गोष्टी नव्या तयार होतात. विद्याशाखामध्ये, अन्य विद्याशाखामध्ये जे शोध होतात त्यांनी का जगावं, कसं जगावं आणि समृद्ध कसं जगावं याचं ज्ञान मिळतं. पण त्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो. पण जगण्याची साधनं तयार करण्याचं सामर्थ्य हे विज्ञान विभागामध्ये जास्त मिळतं. आणि म्हणून सर्व प्रकारच्या खऱ्या संशोधनाला वाव देऊन त्यातून आज भारताचा प्रश्न काय आहे लक्षात घ्या. आज नासा पासून कुठल्याही जगातल्या, म्हणजे आता आपण जगातल्या मोठ्या कंपन्या आयटी मधल्या कुठल्या, गुगल, मायक्रोसॉफ्ट, नंतर व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक, हे सगळ्यांचं जर घेतलं तर त्यांचं कॅपिटल, मार्केट कॅपिटलायझेशन हे अनेक देशांपेक्षा जास्त आहे. पण या पाचही कंपन्यांच्या मुख्य शोध जे लावले त्या टीम मध्ये भारतीय ब्रेन आहेत. पण भारत त्याचा मालक नाही. वी आर कॉन्ट्रीब्युटर्स टू इनोव्हेशन, वी आर नॉट ओनर्स ऑफ इनोव्हेशन. त्यामुळे आपण संशोधनाचे मालक झालो पाहिजे, तरच आपल्या देशाला फायदा होईल. बघा, मी महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचा, जेव्हा आयटी टास्क फोर्सचा अध्यक्ष होतो, तर 98 साली आम्ही अमेरिकेमध्ये गेलो होतो. आणि अमेरिकेमध्ये त्यावेळेला आम्ही स्टीव्ह जॉब्सला भेटलो. 2 दिवस त्याने आम्हाला वेगवेगळी प्रेझेंटेशन दाखवली. आणि त्यावेळेला आयफोनचा शोध लागलेला नव्हता, म्हणजे चालू होता त्यांचा. आणि आयफोनचं तो हँडहेल्ड म्हणायचा आणि किती फीचर्स एका फोन मध्ये येतील याचं तो वर्णन करून सांगत होता. आणि त्यामुळे ते आपल्याला दिवा स्वप्न वाटेल अशी स्थिती होती, पण ते करून दाखवलं. आज मी मुलांना नेहमी विचारतो की बा, आयफोन याचे सगळे पार्ट वेगवेगळे केले आणि एक एक मटेरियल कॉस्ट घेतली तर ती 5-10 हजारापेक्षा जास्त येणार नाही. पण 10 हजाराचे 60-70 हजार किंवा 1 लाख रुपये बनतात. दॅट इज वेल्थ जनरेशन, दॅट इज व्हॅल्यू ऍडिशन. आणि ही वेल्थ जनरेशन फक्त संशोधनातून होऊ शकते. आणि म्हणून देशाला पुढे न्यायचं असेल तरी सुद्धा आपल्याला खूप शोध करण्याची गरज आहे. नाहीतर आपण, म्हणजे आत्मनिर्भर भारताचा हाच प्राण आहे की कम, इन्व्हेस्ट, इनोव्हेट अँड मेक इन इंडिया अँड सेल विथ प्राईड ॲज मेड इन इंडिया. दॅट इज व्हॉट इज द व्हिजन ऑफ आत्मनिर्भर भारत. त्यामुळे ते करण्याची ही कल्पना आहे, त्याची ही सुरुवात. पण म्हणजे आपण आता वेतनवाढ शिक्षकांची, म्हणजे प्राध्यापकांची विशेषतः, आणि पीएचडी हे नातं तोडणार हळूहळू. वेतन वाढीचं आम्ही कशाला तोडणार. पण मी एक उदाहरण सांगू इच्छितो. दिल्ली युनिव्हर्सिटीचे अनेक युनियनचे प्राध्यापक माझ्याकडे एकदा आले होते, काही मागण्या घेऊन चर्चा झाली. मग मी सहज त्यांच्याशी इंडिव्हिज्युअल करून म्हटलं, तुमचा मुलगा काय करतोय? ते म्हटलं आमचा MIT मध्ये आहे. दुसरा म्हटलं आमचा हार्वर्ड मध्ये आहे. तिसरा म्हटलं आमचा तिकडे आहे, प्रिन्स्टनला आहे, कुठे कोलंबियाला आहे, इकडे आहे. म्हणजे म्हटलं त्यांनी तुमच्यावर अविश्वास नाही का दाखवला की तुम्ही इथे सिनियर प्राध्यापक आहात पण तुमच्या हाताखाली त्याला संशोधन करावं असं वाटत नाही. अशी आपण संशोधनाची पातळी खाली आणून ठेवली. तिथे रेजिम आहे आणि तिथे त्या पद्धतीने शिकवलं जातं. अमेरिकेने तेवढं आपलं वैशिष्ट्य ठेवलंय. आणि म्हणून असं उच्च दर्जाचं खऱ्या अर्थाचं शिक्षण मिळणं हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि त्याबरोबर भारताचा जो खरा प्रश्न आहे तो मूलभूत संशोधनात भारत खूप मागे आहे. आपण दुसऱ्यांची कॉपी उत्तम करू शकतो, पण मूलभूत संशोधन भारतात खूप कमी प्रमाणात होतो, जे पाश्चात्य देशात होतो, विशेषतः अमेरिकेमध्ये. हो, पण तेच जी अमेरिकेत जातात त्याचं कारण ते आहे. पण तेच मी सांगतोय, जिथे जिथे केमिकल पासून, फार्मसी पासून सगळ्या मूलभूत संशोधन होणाऱ्या ज्या जगातल्या उत्तम प्रयोगशाळा आहेत त्यामध्ये भारतीय माणसं आहेत, पण ती नोकरी करतायत.
ते त्याचे पण मालक नाहीये. पण अशा प्रयोगशाळा भारतात नाहीत म्हणून ते तिकडे जातात नाही, ना. तसं नाही. दोन्ही असतं. हे अंडा आधी का कोंबडी आधी, त्याचा तसा प्रश्न आहे हा. असं आहे, संशोधक आले की त्याच्या भोवती क्लस्टर तयार होतं आणि म्हणून आता जास्तीत जास्त मुलांनी भारतामध्ये राहावं, त्यांना नवं संशोधन करायला चांगला वित्त पुरवठा व्हावा आणि त्यांना संशोधन करायला वाव मिळावा, अशा स्वरूपाचं सगळं धोरण सायन्स विभागामधून आणि सगळ्या विभागामधून आम्ही सुरू केलंय आणि त्यामुळे संशोधनाला मोठी चालना भारतात मिळाली. स्टँडअप इंडिया काय आहे किंवा बाकीचे इनोव्हेटिव्ह इंडिया काय आहे, या सगळ्या मेक इन इंडिया काय आहे, या योजनांचा गाभाच हा आहे की इथे संशोधन करा, इथे पेटंट मिळवा, इथे उत्पादन करा आणि जगावर राज्य करा. आपण एक GER चा मगाशी मुद्दा घेतला होता की 26 वरून 50 GER आपण नेणार किंवा असं एक उद्दिष्ट ठेवलंय. त्यासाठी आपण एक 2030 च एक कालमर्यादा आपण आखून घेतली की 30 पर्यंत आपलं हे झालं पाहिजे. त्यासाठी आत्ता आपण नेमकं काय करतोय? असं आहे, सुरुवात होणार. दरवर्षी 1.5 ते 2% वाढ व्हावी अशी यातली मूळ कल्पना आहे आणि म्हणून पुढच्या 10 वर्षामध्ये 10-15 वर्षामध्ये हे साध्य करण्यासाठी आता निश्चित कालानुसार सुद्धा आणि म्हणून अशा अनसर्व्ड एरियाचा पहिला सर्वे झाला आणि त्याचे लोकेशन निश्चित झालेत की पुढच्या वर्षीपासून तिथे कॉलेजेस सुरू होतील अनेक ठिकाणी आणि त्याचा पुढे विस्तार होईल आणि त्या ठिकाणी सोयी झाल्या आणि त्याचबरोबर मुक्त शिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण आणि डिजिटल शिक्षण या तिन्हीवरही जोर देण्यात येईल. म्हणजे चहूबाजूनी शिक्षण फुललेलं आपल्याला दिसेल आणि तो GER मध्ये रिफ्लेक्ट होईल. आपल्या आतापर्यंतच्या सगळ्या गप्पांमधून एक आणि धोरणातला सगळा तो आराखडा वाचल्यानंतरही हे सातत्याने आहे की आपला उद्देश काय आहे अंतिमतः, की एक चांगलं मनुष्यबळ निर्माण व्हावं जे वेगवेगळ्या क्षेत्रात काही चांगलं करू शकेल. असं असताना मग मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं शिक्षण मंत्रालय करायचं नाही, काय पार्श्वभूमी? असं आहे, मी मनुष्यबळ विकास मंत्री होतो. लोकांचा इतका गोंधळ होतो की मनुष्यबळ म्हणजे काय असा इथपासून प्रश्न पडायचा. ह्युमन रिसोर्सेस, त्यावेळेला ह्युमन रिसोर्सेस मध्ये अनेक विभाग हे या विभागामध्ये होते ज्यावेळेला हा निर्मिती झाली. आता केवळ जर त्यात शिक्षण राहिलंय तर त्याला स्वच्छपणाने शिक्षण मंत्रालय म्हणणं जास्त चांगलं आहे. त्यामुळे लोकांना कळतं की शिक्षणाचे मंत्री हे आहेत आणि म्हणून त्याला याचं लोकांनी उलट स्वागत केलं शिक्षण मंत्रालयाचं. पण मी आपल्याला एक सांगू इच्छितो, आपण फार चांगलं वाक्य बोललात. ते वाक्य असं आहे की शेवटी शिक्षणाचा उद्देश काय? शिक्षणाचा उद्देश केवळ डिग्री देणं नाही, शिक्षणाचा उद्देश केवळ तांत्रिक ज्ञान देणं नाही, शिक्षणाचा उद्देश एक चांगला माणूस घडवणं आणि म्हणून लाईफ स्किल, एक्सपिरियन्शियल लर्निंग, व्हॅल्यू एज्युकेशन या सगळ्याचंही महत्व आहे आणि तेही या शैक्षणिक धोरणामध्ये अधोरेखित केलेलं आहे. मला वाटतं झाला 1 तास आपला. शेवटच्या एका प्रश्नाकडे येऊया. अनेकांचा पुन्हा तो एक सातत्याने सहभागींकडून येणारा प्रश्न, याची अंमलबजावणी नेमके कधीपासून सुरू होणार? काही अंमलबजावणी, जसं नाव बदलण्याची अंमलबजावणी लगेच झाली 21 दिवसामध्ये, पण काही ऑलरेडी पाठ्यक्रम वगैरेची रचना सुरू झालेली आहे आणि काही रचना अर्ली चाइल्डहुडच्या सुद्धा अंगणवाडीच्या बाबतीमध्ये काही पुढच्या वर्षी, काही त्याच्या पुढच्या वर्षी. त्यामुळे मुख्यतः 21-22 आणि 22-23 या 2 वर्षामध्ये यातलं बहुसंख्य कार्यक्रम अंमलात यायला सुरुवात होईल अशी मला 100% खात्री आहे. थोडस जोडून पुन्हा एकदा की आता यंदाचं वर्ष बरंच अस्थिर आहे, अजूनही त्याबाबत काही निश्चितता दिसत नाहीये शाळा आणि काय कसं पुढे सुरू होणार. अशा परिस्थितीत 21 पासून या धोरणाची अंमलबजावणी करणं शक्य आहे का? असं आहे, नेहमी माणसांनी चांगलं बोललं पाहिजे, कारण आता हे वर्ष असं थांबेल असं कुणाला वाटलं नव्हतं, पण प्रत्यक्ष थांबलाय. म्हणजे एक सिनेमातलं गाणं जे प्रसिद्ध आहे, समय का एक पल थमसा गया है, तर तसं थांबून गेलं वर्ष अशी आत्ताची स्थिती आहे दुर्दैवानी. पण आपण लवकर यातून बाहेर येऊ.
नेहमी चांगलं बोलावं आणि लवकर बाहेर येऊ आणि त्यामुळे मग पुढच्या वर्षी मार्गी लागेल, पुन्हा नियमित सुरू होईल. समजा 22-23 पासून सुरू होईल, पण तरी सुद्धा याचं 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी सुरू झालेली दिसेल याची मला खात्री आहे. आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया. मी संगोराम सरांकडे पुढची सोपवते. धन्यवाद रसिका. जवळजवळ गेले तासभर आपण एका अतिशय विशाल अशा विषयावर चर्चा करत होतो. संपूर्ण देशाला व्यापून टाकणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणाची चर्चा खरं म्हणजे 1 तासात संपणारी नाही, पण हे धोरण सगळ्यांसमोर आलेलं आहे आणि या धोरणाच्या निमित्तानं अनेक नवनवीन प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेले आहेत. आज सुद्धा आमच्या लोकसत्ताच्या वाचकांनी शेकडो प्रश्न विचारलेले, त्या सगळ्या प्रश्नांचा गाभा घेऊन आम्ही तुमच्याशी चर्चा केली. तुम्ही या सगळ्या प्रश्नांना आणि या चर्चेत खूप उत्तम रीतीने सहभागी झाला. तुमच्या निवेदनापासून ते उत्तरांपर्यंत लोकसत्ताच्या वतीने तुमचे मनापासून आभार. हजारो वाचक या लोकसत्ता विश्लेषणच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी झाले, प्रश्न विचारले, त्यांचेही आभार. धन्यवाद. धन्यवाद.